जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या सौजन्याने रक्षितम ॲग्रोव्होनिक्स ओपीसी प्राली कंपनीतर्फे एकल महिलांना चविका चहाचे स्टॉलचे वाटप करण्यात आले। या चविका चहाच्या स्टॉलचे उद्घाटन आमदार आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते कोर्ट रोड या ठिकाणी झाले। त्या प्रसंगी बोलताना दादा म्हणालेत की सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीताताई मालकर या नेहमीच एकल महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात म्हणून नवनवीन उपक्रम राबवत असतात। चहाच्या स्टॉल मधून निश्चितच या महिलांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागू शकतो। तहसील कार्यालय, पंचायत समिती, मार्केट यार्ड व अजूनही काही गर्दीच्या ठिकाणी या महिलांनी स्टॉल टाकावेत। स्टॉल टाकल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास या महिलांना होणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण घेऊ। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक विनोद राक्षे, सुनील गुंगले, मंदार पहाडे तसेच चविका चहाचे संचालक मेढे साहेब, अमोल घोलप व इतर सर्व कार्यकर्ते, एकल महिला भगिनी या उपस्थित होत्या। शेवगाव शहरात नागपंचमी सणानिमित्त मोर्या ग्रुपच्या महिलांनी उत्साहपूर्ण वातावरणात सण साजरा करत परंपरेचे जतन केले। रंगीबेरंगी पारंपरिक साड्यांमध्ये सजलेल्या या महिलांनी संध्याकाळच्या प्रकाशात एकत्र येऊन पारंपरिक गीतांवर फेर घेतला। यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर सणाचा आनंद आणि उत्साह स्पष्टपणे दिसून येत होता। नागपंचमी हा सर्पपूजेचा सण असून महाराष्ट्रात विशेष पारंपरिक साजरा केला जातो। सर्पदेवतेचे पूजन करून निसर्गाशी असलेले आपले नाते आणि जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करण्याचा हा दिवस आहे। याच पार्श्वभूमीवर मोर्या ग्रुपच्या महिलांनी एकत्र येऊन नागदेवीची पूजा केली व पारंपरिक फेर धरून संस्कृतीची उज्ज्वल परंपरा जपली। या कार्यक्रमात विविध वयोगटातील महिलांचा सक्रिय सहभाग दिसून आला। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वजणींनी एकत्रितपणे सहभाग नोंदविला। पारंपरिक वेशभूषा, रंगीबेरंगी साड्या, नथ, गजरा आणि दागिन्यांनी सजलेल्या महिलांच्या रांगोळीदार फेऱ्यांनी या कार्यक्रमाचे सौंदर्य खुलले। मोर्या ग्रुपच्या या उपक्रमामुळे महिलांमध्ये एकोपा आणि सांस्कृतिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत झाली व उपस्थित महिलांनी एकमेकींना नागपंचमीच्या शुभेच्छा देत परस्पर स्नेह जपला। मोर्या ग्रुपच्या सदस्यांनी हा कार्यक्रम पाहत महिलांच्या सहभागाचे कौतुक केले। हा सण साजरा करण्याचा या उपक्रमामुळे परिसरात आनंद, उत्साह आणि सांस्कृतिक तेज पसरले होते। आज आम्ही मोर्या ग्रुप तर्फे नागपंचमीच्या सणानिमित्त पौराणिक गाणे हे म्हणून फेर धरला। सकाळी नागोबाची पूजा केली आणि संध्याकाळी त्या गाण्यांवर आधारित आम्ही फेर धरल्यामुळे आम्हाला पुन्हा पहिल्यासारखी नागपंचमी साजरी केल्यासारखं वाटलं। मोर्या ग्रुपतर्फे सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांची गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। जामखेडमध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशी त्यांचे खटके उडत असल्याची चर्चा तालुक्यात पसरली होती, परंतु तहसीलदार माळी यांच्या बदलीचे आदेश येताच जामखेड शहरात काही हितचिंतकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत बदलीचे स्वागत करण्यात आले। भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ यांनी सामान्य जनता, शेतकरी, कामगार आणि कष्टकरी वर्गांसाठी सातत्याने लढा दिला। त्यांच्या कार्याची दखल भाजपने घेऊन त्यांना राज्य परिषदेवर संधी देत त्यांच्या पक्षाने खऱ्या अर्थाने सन्मान केल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले। तालुक्यातील कोल्हेवाडी येथील भाजप ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ यांची भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्यपदी नुकतीच निवड झाली आहे। त्या निमित्ताने कोल्हेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। पुणतांबा गावातील अंतर्गत रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। या संदर्भात पूर्वी ग्रामपंचायतीला मनसेच्या वतीने व अमृतेश्वर महिला मंच यांच्या वतीने अनेकदा निवेदन देण्यात आली, परंतु त्या निवेदनांना ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखवली आहे। अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा ग्रामपंचायतला टाळे टाकू असा इशारा माजी उपसरपंच संदीप धनवटे यांनी दिलाय। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या।
राहुरी विधानसभा मतदारसंघातील मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आलाय. श्रीरामपूर शहरात 200 क्षमतेच्या शासकीय वसतिगृहाची मंजुरी मिळाली असून याबाबतची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीस अखेर मंजुरी मिळाल्याने स्थानिक विद्यार्थिनींसाठीचे शिक्षणाचे दार अधिक मोकळे झाले. साईबाबांचा DNA चेक करा असे आक्षेपार्ह विधान करून धार्मिक भावना दुखावल्या तसेच वेगवेगळ्या वर्गांमध्ये शत्रुत्व, द्वेषभाव किंवा दुर्भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने वक्तव्य केल्याप्रकरणी लक्ष्मीबाई शिंदे या ट्रस्टचे अरुण गायकवाड यांच्या विरोधात शिर्डी येथील कैलास बापू कोते यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यावरून शिर्डी पोलिसांनी गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. GSE रिन्युएबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीला सोलर प्लॅंटसाठी दैत्य नांदूर गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन देतो. त्यासाठी मला खंडणी द्यावी लागेल असे सांगून 20 लाख रुपयांची खंडणी घेतली. आणखी 1 कोटींची खंडणीची मागणी केल्याप्रकरणी अशोक राधाकिसन दहिफळे व प्रसाद अशोक दहिफळे यांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशोक दहिफळे याला पोलिसांनी अटक केली आहे व न्यायालयाने अशोक दहिफळेला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नेवासा तालुक्यात रस्ता लूट करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने नेवासा फाटा येथे सापळा लावून पकडली आहे. दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मोटारीसह 6,500,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. गौरव शहादेव शिरसाट, महेश आबासाहेब शिरसाट अशी अटक केलेल्यांची नावे आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे. या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.